पाणी दे ग. हे रडू नकोस, तू पाणी पी, आधी पाणी पी. अगं ते काय झालं ना, इथे मागे काय झालं आम्हाला काहीच कल्पना नाही. आणि तू फोन बंद केलास. आम्हाला वाटलं की तू आम्हाला मुद्दामून टाळतेस. तिकडे आली पण नाहीस. मग आमचा गैरसमज झाला ना ग. पण आता दूर झाला ना. तू काय झालं ग तुझ्या बाबतीत? रडायचं नाही, असं रडू नकोस, रडू नकोस. अगं बाळा, अगं इतकं रडायचं नाही. तरी मी म्हटलंच की माझी राजसी असं नाही करणार. नाही ग. हे खूप दुखतंय का ग? अगं मी सांगितलं ना, गैरसमज झाला होता. समीरजी, मला आता माझ्या आईची खूप आठवण आली. ए बाळा, असं असं रडायचं, असं रडायचं नाही. मला सांगा, ऑपरेशन म्हणजे एवढा सगळा खर्च झाला, तुम्ही पैशांचं कसं काय मॅनेज केलं? ती होती ना अर्पिता, तिने कुठून तरी पैशांची व्यवस्था केली. पण तू टेन्शन घेऊ नको, सगळं आता ओके. तुला कॉफी देऊ का मी? समीरचा मेसेज आहे. बाबांना शुद्ध आलीये आणि त्यांना वॉर्ड मध्ये शिफ्ट केलंय. त्यांना शुद्ध आली? देव पावला. पुन्हा एकदा हीच भाव खाऊन गेली. हिचं काहीतरी करायला हवं, लवकरात लवकर. काय बोलतात बाबा? बाबा म्हणतायत तू नव्हता पण अर्पिता होती. तुझी सावलीच आहे ती. बाबा म्हणतात कळलं. बाबा म्हणतात की तू आणि समीर तुम्ही बेस्ट टीम आहात.
काय मसेज सोबत राहा. हा समीर, हो आवरलंय माझं. मी आता स्वयंपाक करायला घेते आणि डबा घेऊन येते हॉस्पिटलला, म्हणजे तुम्हाला घरी येता येईल. ऐका ना, डॉक्टरांना ते बाबांच्या पथ्याचं तेवढं विचारून घ्या आणि घरातून काय आणायचं असेल तर ते पण सांगा, मी घेऊन येते. चालेल. आणि तुम्ही काहीतरी खाऊन घ्या. चालेल, ठेवते. बाय. खरंच नाही जमणार का? अगं बघ ना कोणीतरी दुसरी. अहो पण मला ठीक आहे. आजी, काय झालं? काही टेन्शन आहे का? टेन्शन तर आहेच ग, पण ते सगळं जाऊ दे. राजेंद्र भाऊ कसे आहेत सांग? आहेत आता बाबा बरे आहेत. देवाच्या कृपेने एंजिओप्लास्टी पण सक्सेसफुल झाली आणि त्यांना वॉर्डमध्ये पण शिफ्ट केलंय. खरंच ग, देव पावला. पण समीर नसताना सुद्धा तू मात्र खंबीरपणे उभी राहिलीस ना पोरी. आजी, बर मग आता तरी सांगा काय झालंय? माझं राहू दे ग, तुझ्या घरातच इतकं सगळं चालू आहे, त्यात माझं कुठे सांगत बसू मी? का मी परकी आहे का? अगं तसं नाही ग बाळा. मग सांगा ना आजी, काय प्रॉब्लेम झालाय? काहीतरी मार्ग काढता येईल ना आपल्याला. जरा गोंधळ झालाय ग. डब्यांच्या क्लायंटची लिस्ट अशी तयार करणार की त्यांचे डिटेल्स एका नजरेत कळले पाहिजेत. हं? इतकी एनर्जी आली आहे ना बाबा, सगळं सुरळीत होणार ह्या विचारानेच मला खूप बरं वाटतंय. कसलं सुरळीत होते हे डब्बे प्रकरण म्हणजे भिकेचे डोहाळे आहेत. बघा तुम्ही तुमचंच, मी काही करणार नाही आधीच सांगून ठेवते. तुला कळत नाही का ग? मी एकदा नाही सांगितलं, एकदा मी नाही म्हटलं म्हणजे नाही. अरे मग तू काय आयुष्यभर असा रिकामा बेरोजगार हातावर हात ठेवून बसून राहणार आहेस? हो बसून राहीन, पण त्यांच्याकडे परत जाणार नाही. अगं जिकडून तास मानेने मी बाहेर पडलो त्यांच्याकडे मान खाली करून जाऊ मी? हा, मोठ्या मानाच्या गोष्टी सांगतोय, जसं काय तू मोठ्या राजघराण्यातच जन्माला आलायस ना. अगं तू वाटेल ते बोलू नको का?